नक्कीच या ठिकाणी माझ्या जोडीला रितेश भगत, मोहित भगत, हर्षलजी साखरे या त्रिमूर्तीचं सुद्धा स्वागत. सागरजी बनसोडे कृपया आपण स्टेजवर यायचंय. सागरजी बनसोडे कृपया स्टेजवर यायचंय. आणि आता मात्र समर्थ स्पोर्ट्स मध्ये एक वेगळा जोश बघायला भेटतो. पवन साखरे यांनी लगातार 3 चौकार मारले तर संदीपजी झुकर 100 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच नागाव स्पोर्ट्स नागावच्या स्पर्धेमध्ये याच संघानं समर्थ स्पोर्ट्सला पराभूत केलं होतं आणि तो बदला घेण्याची वेळ मला वाटते आलेली आहे. नवजोत भगत यांची बॉडी लँग्वेज आपल्याला तेच सांगते की झुकेगा भी नहीं और अभी रुकेगा भी नहीं. वाह व्हाट अ कॅच. नक्कीच निखिल भगत जे सीझन वर सुद्धा ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे असे जबरदस्त झेल आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा जबरदस्त झेल आपण पाहतोय. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी सगळ्यांनी थांबायचंय. 5 धावांची पेनल्टी असणार आहे. आणि आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण विशाल तांबे असू दे, निखिल भगत असू दे, प्रमोद भगत, अमित दयानंद झुकर असू दे, नवनाथ भगत, नवजोत भगत, पंचगल्लेजी सर सगळ्यांच प्रमोद भगत विशाल तांबे प्रत्येक विकेटसाठी 50 रुपये आणि हॅट्रिक घेतली तर 300 रुपयांचं पारितोषिक प्रसाद पाटील यांच्याकडून. आणि आता मात्र वाईड चेंडू. आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. वाव प्रयत्न मी बंटी झुकर आपल्याला विनंती करेन की आपण स्टेजवर यायचंय. तुमचे लाडके बंधू संदीप झुकर आपली वाट बघत आहेत. पाहूया पुढचा चेंडू. आणि आता मात्र दयानंदजी झुकर पुराने दिन वापस, ट्रॉफी भी वापस लाने की कोशिश. आणि आता मात्र पुन्हा एकदा चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या होती ती 15. नवजोत भगतने फक्त 1 धाव दिली होती. क्या लाजवाब गोलंदाजी.
आणि आता मात्र नक्कीच शैलेश जुकर यांनी सर्व त्यांच्या मित्रपरिवारांसाठी आजच्या या टुर्नामेंटची लिंक सुद्धा पाठवलेली आहे गुडजाप मित्रा. आणि यानंतरचा आपण गोड आवाज ऐकणार आहोत. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच मांजरेकर सर, तुम्ही पाहू शकता या नागाव नगरीमध्ये या संध्याकाळच्या पर्वामध्ये अतिशय 16 धाव संख्या 16 संध्याकाळच्या पर्वामध्ये अतिशय चुरशीचा असा सामना आणि श्री समर्थ नागाव या संघाचा अतिशय वेगवान गोलंदाज नवज्योत भगत यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? नक्कीच शैलेश जुकर पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 1 धाव दिलेली आणि खऱ्या अर्थानं 2 गडी बाद केलेले. मला वाटते की तुमच्या तालमीत तयार झालेले हे व्यक्तिमत्व आहे. काय चेंडूला गती आहे, दिशा आहे आणि फलंदाजाच्या फुटवर्कचा जबरदस्त उपयोग करून घेतला जातोय. पुन्हा एकदा नवज्योत भगत खेळण्यासाठी सज्ज. वाव, व्हॉट अ बॉल. आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये त्याने 2 धावा दिलेल्या आहेत. मित्रांनो, नक्कीच प्रत्येक संघाची एक बाजू असते. समर्थ स्पोर्ट्सचा हाच गोलंदाज दत्तात्रय स्पोर्ट्स समोर 17 धावा दिलेल्या. आता मात्र फक्त 2 धावा. आणि आता मात्र वाव, व्हॉट अ बॉल. नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून या खेळाबद्दलचं त्यांची जी आस्था, जो विश्वास. नक्कीच यानंतरचा आपण गोड आवाज. आणि आता मात्र 9 चेंडू, जोश में होश गंवाने की कोशिश. वाव. नक्कीच. आणि या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भावी नगरसेवक तेजस पाटील. मित्र, माझा शब्द आहे 2030 पर्यंत तुझं नाव असणार आहे. आणि आता मात्र या ठिकाणी बाद. और नवजोत भगत की 4 उंगलियां घी में. धाव संख्या 18. गायत्री नगर संघ कर्णधार. आणि यानंतरचा गोड आवाज शैलेश जिधूकर. थँक्यू मांजरेकर सर, तुम्ही मला नेहमी संधी देता आणि या क्रिकेटच्या आवडीमुळे मी इथे येतो आणि तुम्ही माझं नाव घेऊन मला जो चण्याच्या झाडावर चढवता. धाव संख्या होत आहे ती 19. विकेट 5. अतिशय चुरशीचा असा सामना श्री समर्थ नागाव विरुद्ध एकता बॉईज. श्री समर्थ नागाव या संघाचे मालक नितेश भगत, तसेच एकता बॉईज या संघाचे मालक दीपेश जुकर. प्रमोद भोगत यांना सुवर्ण संधी अशी दिलेली आहे संदीप जुकर यांच्याकडून.
3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्यास 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून जाहीर केलेलं आहे. पहिल्या चेंडूमध्ये पहिला विकेट त्यांनी पटकावलेला आहे. सुरेख अशी गोलंदाजी मी प्रमोद भगत यांना ओम साई नागाव या संघापासून ओळखतो. मी प्रमोद भगत यांच्याकडे गोलंदाजी करून आकर्षित होऊन मी श्री समर्थ नागाव मध्ये खेळलो. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी प्रमोद भगत यांची होती आहे आणि राहणार. आणि आता मात्र षटकार 2 चेंडू मध्ये 2 विकेट प्रमोद भगत यांनी घेतलेले आहे. पण संघ ऑल आउट झालेला आहे. संदीप जुकर यांचे 500 रुपये वाचलेले आहेत. यानंतरचा होणारा सामना बी वाईज वर्सेस बालाजी एंटरप्राइजेस बालाजी स्पोर्ट्स. बी बॉयचे कर्णधार बी बॉयचे कर्णधार आणि बालाजी स्पोर्ट्सचे कर्णधार महाराष्ट्राचा संपर्क साधावा. 21 खराब परिस्थिती एकता बॉयच्या संघाची. खरोखर बी बॉयचे पंकज चौधरी तसेच बालाजी स्पोर्टचे कर्णधार त्या दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होत आहे. ती नाणेफेकी प्रशांत पाटील यांच्याकडून झालेली आहे आणि नाणेफेकी जिंकलेली ती बालाजी स्पोर्ट्स आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी त्वरित तयारीत राहावे. पंच सामना त्वरित चालू करा. वेळेचा भान ठेवा. पाण्याचा तुतवडा आहे. 2 दिवसापासून पाणी नागाव नगरीमध्ये येत नाही म्हणून थोडा पाण्याचा तुतवडा आहे. आणि पहिल्या षटकातलं शतक घेऊन येत आहे ते सागर दयानंद यांच्यासाठी आणि खेळपट्टीच्या खूपच बाहेर फेकला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. या वाढत्या धावसंख्येनंतर वाढती धावसंख्या होत आहे ती संघाची 1 आणि सुरेख असा कलेक्ट केलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने दयानंद यांच्याकडून सीमारेषा पार चौकार. सुरेख फलंदाजी दयानंद जुकर यांच्याकडून. मध्ये अतिशय सुरेख असा सामना पाहायला मिळाला दर्शकांना. पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलेला चेंडू सरळ सरळ चौकार. आता मात्र एकता बॉईज संघ मालक दीपेश जुकर कुठेतरी निराश होता वेळेस कारण की संघाची कामगिरी खूपच बिकट होत आहे. अजूनही त्यांच्या समोर संधी आहे. त्यांच्या संघाचे 3 सामने अजून बाकी आहेत. त्यांनी काहीतरी कानमंत्र दानमंत्र आणि शहाण मंत्र द्यावा संघाला आणि संघाला कुठेतरी चांगल्या पातळीवर आणून उभा करावा अशी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. धावसंख्या होत आहे ती 11. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज समर्थ श्री समर्थ नागाव या संघाला. सुंदर सुंदर असा चेंडू टोलवलेला आम्ही त्यांच्याकडून लेग साइडच्या दिशेने डावी बाजूच्या मागच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू सीमापार चौकार. या चौकाराने वाढती अशी धावसंख्या आणि झेल
आउट. जेलबाद. अमित कदम जेलबाद. अतिशय अनुभवी असे पंच बदामाचा तेल डोळ्यात घालून ते पंचगिरी करत आहे. तरी खूपच अनुभवी असे पंच या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. आमच्या या नागाव या नगरीमध्ये त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. यानंतरचा होणारा सामना बी बॉईज वर्सेस बालाजी स्पोर्ट्स. बी बॉईज या संघामध्ये अतिशय गोलंदाज फलंदाज ऑलराऊंडर असे तेजस पाटील, नवनवीन तरुण तडफदार असे पदवीधर तेजस पाटील थोड्याच वेळामध्ये आपण ऍक्शन मध्ये लाईव्ह मध्ये पाहू शकता. नवनिर्वाचित उमेदवार सर्व क्षेत्रामध्ये नवनिर्वाचित उमेदवार. आणि गच्चा क्षेत्ररक्षण बाळा यांच्याकडून झालेला आहे आणि सीमारेषा पार चौकार. या चौकाराने वाढती अशी धावसंख्येमध्ये 20. सामना बराबरीचा झाला. एका धावाची गरज आणि पुन्हा एकदा खेळपट्टीच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू सीमा पार 5 धावा. आणि या सामन्याचा सामनावीर